आजचा व्हिडिओ आहे NCERT स्टँडर्ड 9 चॅप्टर ट्रायंगल एक्सरसाइज 7.1. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, इन अ क्वाड्रिलॅटरल ACBD AC इज इक्वल टू AD अँड AB बायसेक्ट अँगल A. शो दॅट ट्रायंगल ABC is congruous triangle ABD. What can you say about BC and BD? आता याच्यामध्ये ही त्याची डायग्राम आहे. तर आपण आता पहिलं गिवन लिहून घेऊया. गिवन इन क्वाड्रिलॅटरल ACBD. AC is equal to AD and angle CAB is equal to angle BAD. हे आपलं गिवन झालं. आता आपण टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ट्रायंगल ABC कॉन्ग्रन्स टू ट्रायंगल ABD. आता आपण प्रूफ लिहायला सुरुवात करूया. याच्यामध्ये बघा, इन ट्रायंगल ABC and triangle ABD. ट्रायंगल ABD मध्ये AC इक्वल टू AD हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, त्याचबरोबर अँगल CAB इक्वल टू अँगल BAD हे सुद्धा गिवन आहे आपल्याकडं. आता ही साईड याच्याबरोबर इक्वल आहे हे गिवन दिलं आहे आपल्याला. हा अँगल याच्याबरोबर इक्वल आहे हेही गिवन दिलं आहे. आणि AB इक्वल टू AB. बघा, ही साईड आहे ती याही ट्रायंगल्समध्ये आहे आणि ही साईड याही ट्रायंगल्समध्ये आहे. म्हणून आपण AB इक्वल टू AB लिहिलं आहे आणि रिझन याचं कॉमन साईड. ओके, देन आता बघा आपण साईड अँगल साईड. मग आपण ही टेस्ट होते SAS. मग आपण असं लिहूया आता, ट्रायंगल ABC is congruous to triangle ABD by SAS congruency टेस्ट. हे झालं आपले हे दोन्ही ट्रायंगल्स आपण कॉन्ग्रन्स दाखवले. त्यांनी आता अजून आपल्याला विचारलं आहे BC आणि BD बद्दलचं विचारलं आहे. तर आपण आता इथं लिहू शकतो, BC इज इक्वल टू BD बाय CPCT. आता CPCT म्हणजे काय आहे हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. हवं तर त्या व्हिडिओची लिंक मी देते, तुम्ही हे बघून घ्या. आणि ह्या टेस्टबद्दलचा पण व्हिडिओ आहे, त्याही लिंक देते, तेही बघून घ्या. दस BC अँड BD आर इक्वल. हे आपलं पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून झालं आहे.